बारामती लोकसभेबद्दल देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा। सगळ्याच घटक पक्षांनी युतीचा धर्म पाळला पाहिजे, हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभवच होणार आहे, मग तिकीट तरी कशाला देता? विजय शिवतारेंचं एबीपी माझावर मोठं वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसलेंमध्ये मंगळवारी रात्री 2 तास चर्चा। सातारा लोकसभेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता। शिरूरमधून शिवाजी आढळरावांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर। दिलीप मोहिते पाटलांसोबतच्या बैठकीत अजित पवारांची घोषणा। मनसे आणि महायुतीची चर्चा आता राज्य पातळीवरच होणार। राज ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। महादेव जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट। माढा लोकसभेची जागा रासपला द्या, पवारांकडे मागणी। मुंबई महानगरपालिका आयुक्त पदासाठी भूषण गगराणी प्रबळ दावेदार। डॉक्टर संजय मुखर्जी आणि अनिल डिग्गीकर यांचीही नावं चर्चेत। देशातील 102 मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी। महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली मतदारसंघांचा समावेश। ठाकरे गट आज उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर। प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जाहीर करणार का, याकडे लक्ष। अभिजित बांगर यांनी स्वीकारला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार। अमित सैनी यांनी देखील पदभार सांभाळला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांमध्ये ट्विटर वॉर। जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल माफी मागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।